नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण यशवंत मनोहर यांची कादंबरी वाचत आहोत, मी सावित्री. काल आपण भाग 7 पाहिला. त्यामध्ये सावित्रीबाईंचे वडील आणि सासरे यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांच्या संसाराची चिंता व्यक्त केली. त्यांनी मुलाबाळांचा विचार करावा असं सुचवलं, पण ज्योतिबा आणि सावित्री यांनी त्यांना पूर्ण नकार दिला. आपण आपल्या शाळांमधील मुलांना आपली मुलं मानू, हे नवं पितृत्व आणि नवं मातृत्व जगापुढे उभं करू. मूल होणं ही आणि एवढीच काही जीवनाची इती कर्तव्य नाहीत, असं त्या दोघांनी सावित्रीबाई यांच्या वडिलांना आणि सासऱ्यांना सांगितलं. आता आपण भाग 8 पाहणार आहोत. भाग 8, कादंबरी यशवंत मनोहर यांची मी सावित्री ज्योतिराव फुले. यातून बाहेर पडत नाही तोच आणखीन दुसरा प्रसंग आमच्यावर येऊन कोसळला. हा प्रसंग तर अधिकच भीषण होता. ब्राह्मण मंडळी आता अधिकच संतप्त झाली होती. धर्म बुडणं म्हणजे त्यांच्यासाठी जग बुडणं होतं. त्यांनी बैठक घेतली. आमच्या दोघांच्या विरोधातच ही बैठक होती. आम्हा दोघांवरही त्यांचा पहिला आक्षेप होता तो हा की ज्योतिबा आणि सावित्री मुलामुलींना शिकवतात. त्यांचा दुसरा आक्षेप हा होता की ब्राह्मण मुलींच्या सोबत मांगा महारांच्या मुलींना बसवतात, सर्वांना एकत्र शिकवतात. सनातनी ब्राह्मण मंडळींनी आमच्या सासऱ्यांवर दबाव आणला. ते म्हणाले, तुम्ही तुमच्या पोराला आणि सुनेला आवरला, नाहीतर त्याचे परिणाम भयंकर होतील. मी त्यांना परोपरीनं सांगून पाहिलं, पण ते ऐकायला तयार नाहीत. मी तरी काय करू? माझे सासरे म्हणाले. त्यावर सनातनी म्हणाले, तुम्हाला वाळीत टाकू. हे सर्व टाळायचं असेल तर ज्योतीला आणि सावित्रीला घराबाहेर काढा. माझे सासरे घाबरले. सनातनांचा विजय झाला. मुलावर अतोनात प्रेम करणारा बाप हतबल झाला. काय करावं ते त्यांना सुचेना. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची स्थिती झाली. ते आम्हाला समजावून सांगत होते, आमच्यावर रागवत होते आणि आतून मुकाट रडतही होते. आम्ही सुरू केलेले शिक्षणाचं काम माझ्या सासऱ्यांना मनातून आवडत होतं, पण त्यांच्यावर सामाजिक दडपण येऊ लागलं. ते काही सनातनी नव्हते, बुरसटलेल्या मनाचे नव्हते. आमच्यावर त्यांचा मोठा जीव होता. खूप प्रेम करीत ते आमच्यावर. पण सनातनी ब्राह्मणांनी त्यांच्यावर दडपण आणायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारे धाक दाखवला. मुलगा आणि सून यांच्या या सर्व वागण्याचा काय परिणाम होईल ते तिखट मीठ लावून त्यांनी सांगितलं. माझे सासरे यामुळे मोठे हवालदिल झाले. ते विचलित झाले. आम्हा दोघांनाही त्यांनी एकदा समजावून सांगितले. म्हणाले, पोरांनो, माझा जीव तुटतो रे, भीती वाटते. म्हणून म्हणतो या शाळा बिळा बंद करा, सुखाने जगा. आम्हाला त्याचं हे म्हणणं पटण्यासारखं नव्हतं. जीव जावो अथवा राहो या निर्धारानं आम्ही हे काम अंगीकारण केलं होतं. आमच्यावर ते कोणी लादलंही नव्हतं. शेठजींनी त्यांच्या वडिलांचं वरील म्हणणं अजिबात मान्य झालं नाही. शेठजी म्हणाले, नाही बाबा, आम्ही शाळा बंद करणार नाही. आपण घाबरू नका बाबा. तुम्ही मला जन्म दिला आहे, तो जन्म लेचापेचा नाही. तुम्ही मैदान सोडणारा माणूस जन्माला घातला नाही. तुम्ही आमच्याच ध्येयाची फसवणूक करणारा पळपुट्या मुलगा जन्माला घातला नाही. मी शाळा बंद करणं शक्य नाही. शाळा बंद करणं हे आमच्यासाठी श्वास बंद करणं आहे. माझे सासरेही जिद्दीला पेटले आणि त्यांनी आम्हाला घर सोडायला सांगितलं. तुम्ही दोघंही निराळं बिराड थाटा आणि काय करायचं ते करा. माझ्या घरात राहून तुम्हाला हे करता येणार नाही. तुम्ही निर्णय घ्या. शाळा सुरू ठेवायच्या असतील तर माझं घर सोडावं लागेल. माझ्या घरात राहायचं असेल तर शाळा बंद कराव्या लागतील.
घर की शाळा यापैकी तुम्हाला एकाचीच निवड करावी लागेल. मी आणि शेठजी आम्ही दोघंही विचारात पडलो. प्रसंग कठीण होता, कारण शाळा बंद करणं शक्य नव्हतं. तो तर आमच्या जगण्याचा उद्देश होता. शेवटी गंभीर झाले शेठजी. मीही अस्वस्थ झाले. पण आता निर्वाणीची घडी होती. निर्णय घेणं भागच होतं. आणि शेवटी म्हणाले, ठीक आहे, आम्ही घर सोडतो. कुठेतरी निवारा मिळेलच. आमचा इथला निवारा संपला. तो दुसरीकडे कुठेतरी आमची वाट पाहत असेल. खूप दुःख सोबतीला आहेत, त्यात आणखीन एकाची भर. भरल्या गाड्याला सूप जड होत नाही म्हणतात. ठीक आहे, आम्ही आजच घर खाली करून देतो. आमचा मार्ग आम्हाला नेईल तिकडे आम्ही जाऊ. माझे सासरे आतून रडत होते. ह्यांच्यावर आणि माझ्यावर त्यांचा अपार जीव होता. आम्हाला घराबाहेर जायला सांगणं म्हणजे काळीजच आपल्या शरीरातून बाहेर काढण्यासारखं होतं. त्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यात झाड हलावं तसं त्यांचं शरीर हलत होतं. ते म्हणाले, माफ कर ज्योती मला. माझा नाईलाज आहे रे पोरा. मला हृदय नाही असं मात्र समजू नकोस. ही माझी गुणी सून या घरात आली त्याला केवळ 8-9 वर्ष होत आहेत. आणि तिला घराबाहेर जा असं मला सांगावं लागतं आहे. मी फार दुबळा आहे रे ज्योती. पण तुम्हाला घर सोडा म्हणतो हे तुम्ही घर सोडावं यासाठी म्हणत नाही, तर तुम्ही शाळा बंद कराव्यात यासाठी, कोणतं संकट येऊ नये यासाठी म्हणतो आहे. सासरे मोठे व्याकुळ झाले होते. ते जणू मोडूनच पडले होते. मुलगा आणि सूनही घराबाहेर जाणार या कल्पनेनं ते उद्गिन झाले होते. आम्ही घर सोडू नये हीच त्यांची इच्छा होती. पण त्यांचा नाईलाज झाला आणि समाजाचं मोडलेलं घर दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात आमचंच स्वतःचं घर आम्हाला सोडावं लागलं. म्हणून आम्हाला अशी हद्दपारीची शिक्षा सुनावली. आम्ही घराबाहेर पडलो. कुठे जाणार? मुन्शी गफ्फार बेग चाच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला आधार दिला. गफ्फार चाचा म्हणाले, आमच्या घरीच राहा. त्यांच्या बोलण्यात अगत्य होतं, तरी आम्ही नाही म्हटलं. सणातण्यांनी त्यांच्यावर राग काढू नये असं आम्हाला वाटत होतं. म्हणून त्यांच्या मदतीनं गंजपेठेत आम्ही जागा मिळवली. त्यांनी आम्हाला लागतील तेवढी भांडी दिली. थोडं दूध दिलं, थोडं पीठ दिलं. आम्ही ह्या नव्या घरी आलो. गफ्फार चाचांच्या प्रेमानं आणि सहकार्यानं आमची मनं हेलावली होती. माणुसकीचे झरे कुठं लागतील याचा नेम नसतो. काळजाच्या नात्याचं सोनं खूपदा असं अस्सल असतं. 2 घास पोटात टाकल्यावर आम्ही जरा विसावलो. यांनीही दुप्पट हिमतीनं यापुढं कामाला लागणार याचा निर्धार केला. मीही आता नव्यानं पेटून उठले. अडचणी काही लोकांना खचवीत असतील. आम्हाला अडचणींनी मजबूत केलं. विस्तवात लाकडं जळतात, लोखंड अधिक तापतं, टणक होतं. आम्ही टणक झालो. वर्तमानपत्राला आम्ही दिसत नव्हतो. भवितव्य मात्र आम्हाला पाहत होतं. वर्तमानाच्या अडचणीही आम्हाला कळत होत्या आणि भविष्याची भाषाही आम्हाला कळत होती. पहाटेसच सगुणाबाई घरी आल्या. सोबत गफ्फार चाचा होते. माझ्या सासऱ्यांनी कपडे, भांडी, धान्य असं सगळं घेऊन त्यांना पाठवलं होतं. आम्ही घर सोडल्यामुळे माझे सासरे फार अस्वस्थ झाले होते. ते लगेच आमचा शोध करीत फिरले. गफ्फार चाचाकडे गेले. त्यांनी सर्व ठाकठीक असल्याचं सांगितलं. तेव्हा ते घरी गेले आणि सगुणाबाईंना पाठवलं. सगुणाबाईंना ते म्हणाले, सावित्रीनं अंगावरच्या कपड्याशिवाय काहीही नेलं नाही. ज्योतीही तसाच गेला. पोरं काय खातील, कुठं असतील? माझा जीव टांगणीला लागलाय. सगुणा, हे सर्व घेऊन जा. त्यांची नीट व्यवस्था लावून ये. सगुणाबाई म्हणाल्या, सावित्री, तुझा सासरा सारखा रडत होता, सारखा हळहळत होता. तो रात्री तुमच्यासाठी जेवलाही नाही.
मला आणि ह्यांनाही गलबलून आलं. आपल्या सासऱ्याचा आपल्यावर किती जीव आहे या जाणीवेनं माझा गळा दाटून आला. गफार चाचांचाही कंठ दाटून आला. चाचांनी न राहून यांना कवटाळलं. त्यांच्या जीवाची तडफड आम्हाला मनोमन जाणवली होती. आम्ही आमच्यावरील त्यांच्या लोभानं यावेळी मोठे हळवे झालो होतो आणि आता आम्ही मोठ्या जोमानं कामाला लागलो. सासऱ्यांचं प्रेम आमच्या सोबत होतं. त्यांची सदिच्छा आमच्या गाठीला होती. आम्ही अधिक हुरूपानं कामाला लागलो. सणात आणि निंदा करीत होतेच. त्यांची तोंडं गरळ ओकत होतीच. याहून त्यांना दुसरं काही नीट जमण्यासारखंही नव्हतं. ते हात धुवून पाठीशी लागले होतेच. शिवाय आमच्या अडचणीही होत्याच. या सर्व संकटांमधून मार्ग काढायचा होता. आम्ही या अग्निपरीक्षा दिल्या आणि या अग्निपरीक्षामध्ये आम्ही अधिकच तेजपुंज होऊन निघालो. मला या काळात सगुणाबाईंनी खूप मानसिक बळ दिलं. त्या विधवा होत्या, निराधार होत्या, पण आम्ही गोरगरिबांच्या उद्धाराचं कार्य करावं हे आमच्या मनावर त्यांनीही ठसवलं. त्यांनी मिशनऱ्यांचं काम पाहिलं होतं. मिशनरी लोकांकडं त्यांनी काम केलं होतं. मिशनऱ्यांची सेवावृत्ती, दयाबुद्धी यांचा त्यांच्या मनावर मोठा प्रभाव होता. निरपेक्ष वृत्तीनं दीनदुबळ्यांची सेवा करावी अशी आम्हाला त्यांची शिकवण असे. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू दुसऱ्या भागासह.